अशी भूमिका राजसाहेबांनी मांडली असती तर त्याचा उद्धवजी ठाकरे साहेब एक स्वयंपूर्ण नेते आहे. स्वतःच निर्णय स्वतः घेणारे अशा प्रकारचं एक नेतृत्व आहे उद्धवजींचं. निश्चित याच्याविषयी व्यापक विचार मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेब करण्यास सक्षम आहे. तुमची काय भूमिका आहे व्यक्तिगत? नाही, मी पक्षाचा सैनिक आहे, त्यामुळे माझी भूमिका पक्षाच्या पुढे नसते. व्यक्तिगत मला काही जरी वाटत असलं, मला राग असेल, प्रेम असेल, दोन्ही गोष्टी असू शकतात, परंतु शेवटी मी संघटनेचा सैनिक आहे. त्यामुळे संघटनेची जी भूमिका किंवा पक्षप्रमुखाची जी भूमिका, पक्षप्रमुखाने उद्या सांगितलं की इथं उडी मारायची तर तिथं उडी मारली पाहिजे, त्या भूमिकेचा मी शिवसैनिक आहे. तुम्हाला वाटतं का त्यांनी एकत्र यायला पाहिजे, महाराष्ट्राची गरज आहे असं वाटतंय? नाही, मला असं वाटतं की हे जे लांडगे लबाड लोक अशा पद्धतीनं लचके करत असताना, कारण हे शेवटी जे काही लोक आहेत यांचा उद्देश एकमेकात भांडणं लावणं असतो, मराठी माणसात भांडणं लावणं असतं, घराघरात भांडणं लावणं असतं, घर फोडीपणा करणं असतं. हे मला वाटतं या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. मग वेगळ्या पद्धतीनं मग पवार साहेबांचं घर फोडणं असेल, शिवसेनेला फोडणं असेल, या सगळ्या गोष्टी शिवसेनेतले माणसं फोडणं असतील, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर महाराष्ट्र फोडायचा म्हणजे इंग्रजांची जी नीती होती ती आताच्या सत्ताधाऱ्यांची नीती आहे, डिव्हाइड अँड रूल. आणि म्हणून डिव्हाइड न होतं सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे असा विचार ठेवायला मला असं वाटत नाही काय वावग आहे. पण राज ठाकरेंचं जे हे वक्तव्य आहे ते आपण यासाठी पाहिलं पाहिजे, कारण की 2-3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि त्यानंतरचं हे वक्तव्य आहे, याला किती गांभीर्याने घेतात? हे बघ, प्रश्न मी सुरुवातीला जो मांडला तोच आहे की जेव्हा शिवसेना लढत होती त्यावेळेस शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली पाहिजे उद्धवजींच्या विरोधात. समजा 2019च्या लोकसभेला तर शिवसेना भाजप एकत्र लढत असते, ती असताना कोणाला मदत केली राजसाहेबांनी किंवा करण्याची भूमिका ठेवली आपल्याला माहिती. चला ठीक आहे, ती मान्य. 2024ला त्याच्या उलटी भूमिका घेतली, जिथं शिवसेना किंवा शिवसेना ज्या बाजूने लढते, मान्य उद्धवजी ज्या बाजूने लढते ती बाजू लंगडी व्हावी असे प्रयत्न त्यांनी केले. आणि मला असं वाटतं अशा भूमिका असताना एक माणसाच्या मनात थोडीशी शंका, थोड्याशा सगळ्या गोष्टी या निर्माण होत असतात. म्हणून अशा भूमिकेविषयी फार इमिजिएट रिॲक्ट होणं किंवा मत मांडणं मला असं वाटत नाही फार योग्य होईल. ही दुसरी वेळ आहे खरं तर त्यांची भेटायची आणि म्हणजे हे अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवायची. मात्र पहिल्या भेटीवेळी राज ठाकरे यांनी सविस्तर किस्सा सांगितला होता की या बोलणी कुठपर्यंत गेलेली होती आणि ही बोलणी जी आहे ती एबी फॉर्म पर्यंत गेलेली होती. मात्र तुमच्याकडनं सकारात्मक प्रतिसाद आला नाही, त्यामुळे पहिला प्रयत्न फसला, आता दुसरा प्रयत्न. हे पहा, दोघेही ठाकरे सक्षम आहेत, दोघांनाही काय करायचं चांगलं माहिती आहे, दोघं काय करायचं ते ठरवतात, एवढंच. पण शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचे नेते म्हणून तुम्ही पक्षप्रमुखांना काही सांगणार का की याबद्दल असा निर्णय घ्या, असा निर्णय घ्या? तुमची बेपा शिवसेनेत ठीक आहे, मी म्हणणार नाही भूमिका मांडता येत नाही, मांडता येते. शेवटी पक्षप्रमुख अंतिम असतात, पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेत असतात. पण एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला, एक मराठी माणूस या अँगलने जर विचार केला तर सगळ्या अशा शक्ती एकत्र झाल्या पाहिजे असं मला तरी वाटतं. उद्धव ठाकरे, राज ठाकरे सक्षम आहेत, ते निर्णय घेतील म्हणताय, तर तुम्ही ही ऑफर मानताय का? राज ठाकरे ज्या पद्धतीने म्हटले की उद्धवची इच्छा आहे का आमच्यासोबत काम करायची, ही एक ऑफर अशी मानतात? मला असं वाटतं चॅनलवर बोलून इच्छा आहे का नाही जाणून घेता येत, किंवा चॅनलवर एखादा प्रस्ताव ठेवून, प्रसार माध्यमातून एखादा प्रस्ताव ठेवून प्रस्ताव होत नसतो. त्याला अनेक मार्ग आहेत. मग ते मार्ग जर अवलंबले, खरंच मनातून इच्छा असेल तर काही गोष्टी होऊ शकतात. दादा ते असंही म्हणाले की सर्व मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, उद्धव बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती, समोरच्या व्यक्तीकडून बरोबर काम करायची प्रस्ताव आहे का महाराष्ट्रात जाऊन त्यांनी सांगावं? मला असं वाटतं मी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे ना, तेच तसं विचारलं आहे सगळं. अशा परिस्थितीमध्ये जर समजा उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला की आता आपण सोबत जायचं, तर तो तुम्हाला पटेल का आणि तुम्ही ते मानणार का? हे पहा, आम्ही काँग्रेसशी सातत्यानं लढत होतो. ज्यावेळेस पासून राजकीय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली त्यावेळेसपासून आमचा विरोधक काँग्रेस पक्ष होता. त्या काँग्रेसशी आम्ही पूर्ण जे काही असेल, मी म्हणत नाही माझं खूप लाईफ संपलेले, पण जे काही शिवसेनेने असेल किंवा माझ्यासारखे कार्यकर्ते असेल, सातत्यानं काँग्रेसशी लढा दिला.
याच काँग्रेसची आम्ही 2019ला आम्ही अलायन्स झाली ना आमची महाविकास आघाडी. आमच्या शिवसैनिकांनी मानलं ते. मला वाटतं असे कोणतेही निर्णय पक्षप्रमुख जे घेतील तर त्याला मान्यता देणं आमची शिवसैनिकाची भूमिका आहे, कर्तव्य आहे. आणि ते जे भूमिका घेतील त्याच्यासाठी प्राणपणानं लढणं हे सुद्धा आमची जबाबदारी आहे. तर ज्यावेळेस भूमिका घेतात ते सगळ्यांना बोलावून विचारविनिमय करतात, त्यावेळेस तुमची भूमिका काय असू शकते या प्रश्नात? हे बघ, माननीय पक्षप्रमुख अशा भूमिका सगळ्यांची चर्चा करून घेत असतात. मी सांगितलं ना, मी एक बाकी नेता म्हणून काय भूमिका असायची ती वेगळी असेल, पण या महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य मराठी माणूस मला असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र यायला काहीच हरकत नाही. सुरुवातीलाच म्हणलं की या चर्चा बऱ्याच वर्षांपासून येत असतात, होत असतात. होतात ना. आता ती मांजरेकरांनी मुलाखत किती तारखेला घेतली मला माहिती नाही, आधीची का आताची हे मला माहिती नाही. पण ठीक आहे, आता ते आलं असेल बाहेर म्हणून लगेच नुसती चॅनलवर बातमी आली किंवा महेश मांजरेकरांनी मुलाखत घेतली म्हणून हे विषय व्हावा